नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत की हा आपला करडीचा प्लॉट आहे आणि याचं पेरणीपासून ते संपूर्ण नियोजन आपण या चॅनलवर शेअर केलेलं आहे। आज रोजी बघू शकता की अशा प्रकारे आपल्या करडीची वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण स्प्रिंकलरने पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, करडी या पिकाला पाणी हे अत्यंत मुबलक लागतं आणि जेमतेम पाणी लागतं। जास्त पाणी जर झालं तर ते करडी पिकाला पोषक नाही, त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच या ठिकाणी आपण पाणी देणार आहोत। आता अशा प्रकारे आपल्या करडीची वाढ झालेली आहे आणि आपण पेरणीनंतर या ठिकाणी करडीची विरळणी केली होती। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता विरळणी केल्यामुळं अशा प्रकारे फुटवे आपल्या करडी पिकाला बघू शकता, अगदी बुडातून फुटवे या ठिकाणी फुटलेले आहेत। पेरणीनंतर आपण याची विरळणी केलेली होती आणि त्याचे देखील आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत। तर आपल्या हरभरा पिकाला एक चांगला पर्याय म्हणून या ठिकाणी करडी हे पीक आपल्याला ठरू शकतं, कारण की ज्या प्रमाणात निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे त्यानुसार हरभऱ्याला आपल्याला त्या ठिकाणी मर रोगाचं प्रमाण, बुरशीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे। त्या तुलनेत बघायला गेलं तर करडीचं पीक हे अत्यंत सहनशील आहे आणि याला पाण्याची आणि फवारणीची एवढी आवश्यकता पडत नाही ज्या तुलनेत आपल्या हरभरा पिकाला पडते। आणि खाण्यासाठी अतिशय चांगल्या उत्तम प्रकारचं तेल या करडीच्या च्यातून निघत असतं, त्याच्यामुळे करडीचं पीक अतिशय चांगलं आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन देखील देतं। बघू शकता अशा प्रकारे आपल्या करडीची वाढ झालेली आहे। यापूर्वीचे आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि विरळणी करण्याचा एक मोठा फायदा असतो, त्यामुळे विरळणी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। विरळणी केल्यानंतर तुमच्या झाडाला बुडातून अशा प्रकारचे फुटवे हे निघतात आणि जर त्या ठिकाणी आपली दाट पेरणी झालेली असेल तर बघू शकता की अशा प्रकारची झाडं ही वर जाऊन त्या ठिकाणी वरून फुटवे त्याला फुटत असतात। त्यामुळे योग्य वेळी करडी पिकाची पेरणीनंतर, उगवणीनंतर त्या ठिकाणी आपण विरळणी करू शकतो आणि ते केल्यानंतर निश्चितच आपल्या उत्पन्नात भरीव वाढ होते। तर येणाऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण याला फवारणी नियोजन केलेलं आहे। या करडी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात झाला होता, त्याला आपण या ठिकाणी टाटाचा टाफगोर म्हणजे रोगर या ठिकाणी आपण मारलेला आहे। तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आलेला आहे। बघू शकता की पूर्ण करडी ही अतिशय हिरवीगार व त्या ठिकाणी पूर्ण मावा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे। तर करडी पिकावर मुख्यतः माव्याचा प्रादुर्भाव होत असतो, त्यामुळे याला इतर फवारणी नियोजन करण्याची आवश्यकता पडत नाही। आता याला आपण पाणी नियोजन करून त्या ठिकाणी चांगल्यापैकी मशागत करणार आहोत आणि हे केल्यानंतर आपल्याला शेवटचं पाणी एक लागेल, ते दिल्यानंतर आपलं पीक हे हातामध्ये येणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले पूर्ण व्हिडिओ बघू शकता। धन्यवाद।